नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या मम्मीकडचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि तिने चिकन केलं होतं. तर आम्ही दुपारी जेवून घेतलं आणि केस कटिंग करायचे होते आरुषीचे. तर आधी दोघी बहिणींचे केस वगैरे कटिंग करून झाले. मोठी ताई पण आली होती आमची आणि माझी बहीण. त्या दोघीचे केस कट करून झाल्यानंतर माझ्या आरुषीचे केस कटिंग वगैरे केले. आम्ही नेहमी माझ्या बहिणीकडेच केस कटिंग आयब्रो वगैरे करतो, कारण ती छानच करते. तिने मेकअप आर्टिस्टचं सगळं केलं आहे. तर संध्याकाळी आम्ही मग निघालो झाल्यानंतर सगळं आणि खेरडीमध्ये चालत गेलो. तर आम्ही मंचुरियन वगैरे खाल्ले आधी आणि काही वस्तू घ्यायच्या होत्या, तर वस्तू पण घेतल्या. रिक्षामध्ये बसल्यानंतर आमचं अचानक ठरलं की चिंचनाक्यात जाऊन काही शॉपिंग करायची होती. तर आम्ही चिंचनाक्यामध्ये जाऊन भोगाळे तिथे शॉपिंगचं ते सेल लागलेत ना, तर आम्ही तिथे गेलो. काही वस्तू घेतल्या, चापं वगैरे. आणि आरुषीला नेण्यासारखं कुठेच नाही आहे, कारण काय दिसल म्हणजे सगळीच लहान मुलं तशी असतात. तशीच ही पण. मी काही 1 रुपया खर्च केला नाही तिच्यावर. तिला जे काय पाहिजे होतं ते तिच्या मावशीनेच घेतलं आहे. आणि मग तिथली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येताना आम्ही चायनीज आणलं होतं. तिथे चायनीज वगैरे शेजवान फ्राय राईस घेतला होता येताना. तर तिथून मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर या दोघांना वाटलं की ती घरी गेली म्हणून, पण ती माझ्या बहिणीकडे उतरली होती बारक्या. तर ह्या दोघांना मुद्दाम म्हटलं की भूत आलं आहे म्हणून झोपा, पण झोपतच नव्हती, अजिबात ऐकतच नव्हती. कारण आताची मुलं भूतांना घाबरत नाहीत अजिबात. हां. तर नंतर ना मग जेवण वगैरे करून घेतलं. चायनीज आणलंच होतं, पण कमी पडेल ना, अर्धपोटी नको राहायला, म्हणून भात आणि अंड्याचा सांबारा केला लगेच. सांबारा वगैरे झाल्यानंतर माझी बहीण आली आणि मग आम्ही जेवून घेतलं. जेवून घेतल्यानंतर मग काय, लहान मुलांचं तर तुम्हाला माहितीच आहे, त्यांना चायनीज चिकन मच्छीचं वगैरे काय असलं की हवंसं असतं, एकदम स्पायसी काय असेल तर. आणि माझ्या मुलांची सवय कशी, त्यांना तिखटच पाहिजे असतं खायला, गोड नको असतं. तर त्यांनी ताव मारली नव्हता चायनीजवरती आणि ते लॉलीपॉप आणलं होतं तर त्याच्यावरती. आणि हा ताईचा मुलगा आहे माझ्या, तो तर कळ काढाय, नुसता कळच काढत असतो, कोणाशी पटवून नाही घेत. आणि ही दोघं पण तशीच आहेत, अजिबात जरा हे नाही करणार. तिला बोलवता येतो, पण ती जातच नाही अजिबात. तिला झोप आली, उद्या शाळेत पण जायचं आहे तिला ना, म्हणून तिला कंटाळा आला आहे. जेवण वगैरे आम्ही घेतलं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो होतो, तर भांडी वगैरे सगळी आटपली आणि मग झोपलो. दिवसभर भरपूर थकायला झालं होतं. तर अशा रीतीने माझा ब्लॉग आहे ते संपतो आहे. आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.